ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असणाऱ्या तीर्थक्षेत्र नेवासा इथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत बुधवारी 8 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केलाय। माऊलींच्या कर्मभूमीमध्ये पालखी सोहळ्यामधील हजारो वारकऱ्यांचं पहिला रिंगण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये नेवासा बसस्थानक या ठिकाणी पार पडलाय। यावेळी माऊली माऊलीच्या गजरानं नेवासा नगरी दुमदुमून गेली। माऊलींच्या निघालेल्या या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी, महिला, पुरुष, भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पालखी सोहळ्याचा पहिला रिंगण सोहळा नेवासा बसस्थानक प्रांगणामध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात वारकरी, टाळकरी, झेंडेकरींचे रिंगण पार पडलाय। हा माऊलींचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीमधील भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्यामधील हे पहिलं रिंगण वारकऱ्यांच्या दृष्टीनं खास आकर्षण ठरलंय। रिंगण सोहळ्याचं नियोजन नेवासा आगार आणि प्रेस क्लब नेवासा यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। नेवासा आगारच्या वतीनं वारकऱ्यांना चहा, पाणी आणि केळीचं वाटप करण्यात आलंय। शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा।